नमस्कार. चित्पावनी शिक्याची इच्छा असलेल्या सगळ्यांचा मैं सौ स्मिता अय्या अभिनंदन करसा. चित्पावनी बोलीभाषा ही आमच्या चित्पावनांची बोलीभाषा. स्वाभाविकपणान ही भाषा रत्नागिरी जिल्ह्यात बोलली जात सणार. ह्याला जॉर्ज ग्रियर्सन नावाचे गृहस्थ म्हणण्यापेक्षा तो एक ब्रिटिश अधिकारी असलो आणि त्याला भाषाशास्त्रात रुची असली. तर तेणी बरीच माहिती लागी करणी थेयलींचे. तोच ग्रंथ किंवा ते ग्रंथाचे खंड मैं पुरावो म्हणून सादर करसा. ग्रंथाचं नाव लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया 1898 ते 1928. हो जो जॉर्ज ग्रियर्सन म्हणी जो अधिकारी असलो तेणी आपल्या कार्यकाळात भारतभरात बोलल्यो जाणाऱ्यो भाषा, तेंच्यो बोलीभाषा, त्यो भाषा बोलणारे लोक हेंचा निरीक्षण करणी लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया 1898 ते 1928 चे 11 खंड 20 भागांत माहिती स्वरूपात लागी करणी प्रकाशित केले. तेंत चित्पावनी मराठीची बोलीभाषा अशी नोंद असे आणि ती रत्नागिरी जिल्ह्यात आणि सावंतवाडी जिल्ह्यातल्या कांय गांवांनी बोलली जासे अशी नोंद असे. ते कांय गांव केंचे वाडी, कुडाळ, बांदा आणि सह्याद्रीचे कुशीतले आणि थोडे गांव. तेडला सावंतवाडी हो वेगळो जिल्लो असलो. ते पुस्तकांत एक नोंद अशी से की तेडला एकट्या रत्नागिरीत चित्पावनी बोलणारे 65,000 लोक सले आणि मुंबई आणि इतरचे मिळोनी 4,000. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे येताचे घड्याला रत्नागिरी, सावंतवाडी हे भागांतीन ही बोलीभाषा लुप्त पावली से. मात्र गोवा आणि कर्नाटकातले उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात स्थलांतर केलेले चित्पावनाय ही बोलीभाषा जिवीत येयलींचे. आजपासनी ह्या बोलीभाषाला जिवीत ठेवायचे आमचे यत्नात मैं तुमला जोडणी घेसा. या आपल्या भाषाला जिवीत ठेवूया. असोच दुसरो संदर्भ ग्रंथ म्हणजे ब्रिटिश सरकारान प्रसिद्ध केलेला 1880 सालचा गॅझेटियर म्हणजे राजपत्र. तेत चित्पावनी अशी जरी सरळ सरळ नोंद नसली तरी चित्पावन लोक घराबाहेर मराठीत बोलसत आणि घरात आपली एक वेगळी भाषा बोलसत अशी एक नोंद केलेली से. आणि त्याच्यातले आमच्या भाषाची काही वैशिष्ट्ये त्याच्यात नमूद केलेली सत. केंची वैशिष्ट्या आता शिकूया. आमच्या भाषाची खास वैशिष्ट्या. एक वैशिष्ट्य तुम्ही माझा बोलणं जर लक्षपूर्वक ऐकला असेल जाल्यार तुमच्या लक्षात आयलाच जाणार. माझे अनेक उच्चार नाकातथीन येसत. आयला न्ही लक्षात? तर हय, सानुनासिक उच्चार म्हणजे नाकातथीन आयलेले उच्चार हे आमचे भाषाचा खास वैशिष्ट्य. किता, केला हे असे शब्द नाकातथीन येसत म्हणून त्याला सानुनासिक शब्द असे म्हणसत. दुसरा वैशिष्ट्य म्हणजे ए आणि ओ ह्यांचो उच्चार पसरट असे. उदाहरण बघूया. मैं टाईप केलासे हेगडा, पण हेगडा म्हणप नाही त्याला किता म्हणायचा? हेगडा. तसाच तेगडा, तेला, दिवो, आंबो. ह्याच्यात एक शब्द लक्षात ठेवायचो तो असो, ओकारांत जो शब्द असे म्हणजे ओ असे उच्चारांनी सोपत चलेलो शब्द तो ओ मात्र पसरट करायचो. पण ओकारांत शब्दान सुरुवात जालेलो शब्द जो असे म्हणजे जा अक्षर असे ता अक्षर पसरटत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बोड्यो, बो पसरट नाही, ड्यो पसरटसे.
तिसरा वैशिष्ट्य, मराठीतले आकारांत पुल्लिंगी शब्द आमचे भाषांत ओकारांत हसत. कसे? मराठीतला दिवा आमचे भाषांत दिवो हसे. आंबा आमचे भाषांत आंबो हसे. दांडा दांडो. आता आमी नित्य उपयोगी थोडे शब्द शिकूया. सगळ्यात पयली म्हणजे थोडे आकडे शिकूया. आकडे सादारणसे मराठी भाषांतले आकड्यांसारखेच सत. एखाद दुसरे उच्चार असे तसे सत. म्हणी पहिले 10 आकडे आमी व्यवस्थित शिकूया. कसे? 1 2 3 4 5 5 नव्हे 5 6 7 8 9 10. पुढले आकडे साधारणसे सेम, म्हणजे 50 100 असे 1000. आकडे जाले. आता आकडे आमी के वापरसो, ते शब्द कसे वापरसो ते शब्द शिकूया. एक शब्दाचे कसे असत? एक आकड्याचे पयलो, पयली, पयला. हे माझा पयला पुस्तक. ही माझी पयली साडी. हो माझो पयलो लॅपटॉप. तसाच 2 आकड्याचे दुसरो, दुसरी, दुसरा. 3 आकड्याचे तिसरो, तिसरी, तिसरा. असा 4 सला जाले चौथो, चौथी, चौथा. 5 पांचवो, पांचवी, पांचवा. 6चा सहावो, सहावी, सहावा. 7वो, सातवी, सातवा. 8वो, आठवी, आठवा. तसाच 10वो, दहावी, दहावा. 50वो, पन्नासावी, पन्नासावा. अन्य थोडे नित्योपयोगी शब्द म्हणजे मैं म्हणजे मी. माझो म्हणजे माझो. हो माझो बोकलो. माझी म्हणजे माझी. ही माझी आईश. माझा म्हणजे माझं. हे माझा मांजर. आम्ही म्हणजे आम्ही. आम्ही गोव्यात रेसो. आमचो म्हणजे आमचा. आमचो एक बोकलो से, म्हणजे आमचा एक बोका आहे. आमची म्हणजे आमची. आमची एक गाय से. आमचे किंवा आमचं याच्यासाठी आमचा असा म्हणायचा. आमचा मोठा कुळागर से. तू साठी तूच वापरायचं. तुझो म्हणजे तुझा. तुझा मोबाईल से का. तुझी म्हणजे तुझी. ही दौत तुझी का. तुझा म्हणजे तुझं. तुझं नाव किता. तुम्ही म्हणजे तुम्ही. तुम्ही काय रेसा, म्हणजे तुम्ही कुठे राहता. तुमचो म्हणजे तुमचा. तुमचो पत्तोच नाही हा, म्हणजे तुमचा पत्ताच नाही आहे अलीकडे. तुमची साठी तुमची, आणि त्याचा वापरही तुमची कसा आपण वापरतो मराठीत तसाच होतो. तुमचे किंवा तुमचं या 2 शब्दांसाठी तुमचा. तुमचा नाव किता. यानंतर अजून काही शब्द जे आहेत ते तो साठी तोच वापरतो. ती साठी तीच वापरतो. हा साठी
हो, ही साठी ही, जो साठी जो आणि जी साठी जी. आता ह्या पूर्ण स्लाईडवरती तुम्ही जर बघितलं असेल, हे पूर्ण स्लाईडवर तुम्ही जर बघितलं असेल जाले एक निरीक्षण करू येसे तुमचे. मराठीत आकारांत असलेले शब्द आमचे भाषांत ओकारांत असत. माझाचा माझो जालो, तुझाचा तुझो जालो, हाचा हो जालो, आमचाचा आमचो जालो, तुमचाचा तुमचो जालो. आयला का लक्षात? तर आजचो गृहपाठ हे शब्द तुम्ही व्यवस्थित चिंतन करा, तकल्यात ठेवा. पुढल्या भागात आणि थोडे शब्द घेऊन येसा. तो पावत ह्याच्यात दिलेले अभ्यासाचो पूर्णपणान त्याच्यात लक्ष घाला. कितांय तुम्हाला शंका आयली जाल्यार कमेंट बॉक्सात मला विचारा. तुमचे कमेंट आणि तुमचो शंका दूर करे मैं हाजीर सनार. धन्यवाद.